विठ्ठल चरणी प्रार्थना। जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या प्राचीन मंदिराला शासनाकडून क वर्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आषाढी एकादशी निमित्त आयोजित रथोत्सवादरम्यान अनेक भाविकांनी विठ्ठल चरणी ही प्रार्थना केली। मंदिराला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यास मंदिराचा विकास, भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा आणि धार्मिक वारशाचे जतन करण्यास मोठी मदत होईल अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे। तसेच मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार सुरेश भोळे यांनीही श्री विठ्ठल चरणी साकडे घातल्याचे सांगण्यात आले। रथोत्सवासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विविध समित्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले। भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात मंदिराच्या विकासासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी एकमुखी अपेक्षा व्यक्त करण्यात आली।
तुमच्या माहितीने सांगतो बापू साहेब, खरं केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहे की जिथे ते आमचे सनातन धर्माचे जे मंदिर आहे हे तीर्थक्षेत्रात घ्यावे आणि विकसित व्हावे, कारण ती आमची परंपरा आहे, ती आमची संस्कृती आहे, ते आमचे संस्कार आहे. मला वाटतं हे जर टिकवायचे असतील, नवीन येणाऱ्या पिढीसाठी जर लावायचे असतील, तर मला वाटतं ते आपण नक्कीच करण्याचा 100% प्रयत्न करू. कारण सर्व आयुक्त पासून तर महापौर पासून सर्व आम्ही आमची जबाबदारी म्हणून मला वाटतं नक्कीच करण्याचा 100% प्रयत्न करू. आणि तीर्थक्षेत्र लवकरात लवकर कसं डेव्हलप होईल याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असेल. तुम्ही मागच्या काळात पाहिलं असेल, नामदार गिरीभूच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री होते, त्यावेळेला 50 लाखाचा निधी भवानी आपल्या जुन्या गावातलं मंदिर जे आहे सुभाष चौकातलं 50 लाखाचा निधी त्या मिळालेला आहे. त्याच्यातून मला वाटतं इतका निधीने अजून 50 लाखाचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि भविष्यात सुद्धा या विठ्ठल मंदिराला चांगलं पद्धतीने मला वाटतं आपण करण्याचा प्रयत्न करूया. ही सर्व आश्वासित करतो. पुन्हा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आज पांडुरंगाला आपण सर्वजण साखळे घालूया की आपलं सर्वांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहू दे. आपण पावसाळा चालू आहे, आपल्याकडे पाऊस कमी आहे, टेम्परेचर किती याची जाणीव